मायसाहेब मक्तेदार, घ्या चहा घ्या. काय आजवेळी चहा मागितलं? काही नाही ग, वातावरणात जरा गारठा वाटला म्हणून म्हटलं मस्त फक्कडपैकी चहा घ्यावा. त्या बदलत्या वातावरणामुळे ना हाताच्या नसा पार आखडून गेल्या, हातपाय दोन्ही बी सुन्न झाले. त्या आयुर्वेदिक तेल बनवणाऱ्याकडून एवढं चांगलं तेल आणलं तरी तुम्हाला फरक नाही पडला? बऱ्याच लोकांना त्या तेलाचा फायदा झालाय. समजांना असं वाटतं आपण जे करतो ना ते योग्यच करतो, जसं तुला वाटतं. पण दरवेळी तसं होईलच असं नसतं. नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? अगं प्रत्येकाला औषधाची मात्रा लागूच पडेल असं नसतं ना. बोल रे. काय? काय ग पुष्पा, काय झालं? कुणाचा फोन होता? वेळ आणि काळ दोन्ही हात धुवून माझ्या मागे लागले आणि त्या माईची मात्र भरभराट होतीये. अगं आता काय झालं ते नीट सांगशील का? नाऱ्याच्या खुनाची ज्याला सुपारी दिली होती तो पकडला गेलाय. काय? हळू बोला, घराच्या बाहेर होता. पण अगं सुपारी घेणारा गावला म्हणजे आता आपलं काही खरं नाही. अगं ती माई त्याला चांगलं सोलून काढणार आणि त्याच्याकडून वधवून घेणार आणि मग तुझं नाव पुढं येणार. ए तू एक काम कर, सामान बांधायला घे. आपण दूर कुठं तरी निघून जाऊ आणि तिथं तळ ठोकू. माईच्या हातात गावलो ना आपण तर ती आपल्याला बी सोलून काढाय. तरी तुला सांगितलं होतं मी, तुझे समधे धंदे बंद कर. नाही ऐकलं तू माझं. आता नको तेच झालं ना. हो अण्णासाहेब, हाताच्या नसा थंड पडल्या तशी मनातली सुडाची भावना सुद्धा थंड पडलीये का? वाघासारखे वाघ तुम्ही त्या कुत्रीला घाबरताय. मला काय वाटलं पुष्पाची खेळी म्हणजे काय लिमलेटची गोळी आहे, कुणी तोंडात टाकावं चगडावं? रॅट, तुम्ही म्हणताय तसं काहीही होणार नाही. तो माणूस पकडला गेला ना तरी माझ्यापर्यंत काहीच येणार नाही, कारण आजवर मी फक्त त्याच्याशी फोनवर बोलले. आमची समोरासमोर भेट झालेली नाही, त्यामुळे काळजी करू नका. फक्त एवढंच आहे, मला आता जास्त अलर्ट राहावं लागणार आहे. खूपच. शब्द म्हणजे बंदुकीच्या गोळीसारखं असतंय हो. एकदा बाहेर पडले की नाही परत माघारी फिरत नाहीत. आज सॉरी म्हणलंय तुम्ही, उद्या मला परत खुनी मवाली गुंड म्हणणार तुम्ही, कारण तुमचा माझ्यावर विश्वासच नाही ना. मी माझा जिवलग दोस्त गमावला, नार्या.
बोट आहे केवढं रक्त येते ती चल नाही इथून. वैदेही इथून कुठेही जाणार नाही.